मुलांनो आत्ताच 12 वाजले होते, त्यानंतर मुलांचा अचानक फोन यायला लागला 12 नंतर 12:05 वगैरे की सर हे टॉपिक्स आले होते, तुम्ही जे सांगितले होते ते आले होते का नव्हते आले, या सर्व गोष्टींची आपण चर्चा करणार आहे मुलांनो. आता मी पटकन तुम्हाला सांगतोय बघा, घाईघाईमध्ये व्हिडिओ बनवला आहे आपण, त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. आपण याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिकची डिस्कशन केली आहे, पेपर रिव्ह्यू सांगितलं आहे, सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस सांगितलं आहे, हार्डनेसची लेवल सांगितले मुलांनो. 22 तारखेला जी शिफ्ट होणार होती, अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की कठीण असणार का सोपी असणार. मुलांनो मी त्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, सर्व व्यवस्थित बघा. जरी तुमची शिफ्ट उद्या परवा तेव्हा कधीही असणार आहे तुमची शिफ्ट, पण तरी सुद्धा बघा, कारण की तुम्हाला एक केमिस्ट्री सीईटीचा ट्रेंड बघायला मिळणार आहे मुलांनो. ठीक आहे, आपण सुरू करू. मुलांनो आता बघा, मी तिन्ही विषयांचं सांगणार आहे तुम्हाला. एक तर मी फिजिक्सचं पण सांगणार, एक बायोलॉजीचं पण सांगणार, पण केमिस्ट्रीचं पण सांगणार. ठीक आहे, परंतु मुलांनो केमिस्ट्री जर आपल्या हृदयाच्या जवळचा सब्जेक्ट आहे, त्याच्यापासून तिथून सुरुवात करू आपण. ठीक आहे मुलांनो, केमिस्ट्रीची जी लेवल होती ती इझी टू मॉडरेट होती. इझी टू मॉडरेट मुलांनो, 50 पैकी जवळपास 40 ते 45 प्रश्न असे आले होते. मुलं सांगत होते की सर ते एकदम सोपे होते, एका 30 ते 40 सेकंदांमध्ये त्यांचं उत्तर येऊ शकणार होते, एवढा सोपं होतं. परंतु सर 7-8 प्रश्न जरा कॅल्क्युलेशन बेस्ड असल्या कारणामुळं त्यांना जरा वेळ लागला आम्हाला मल्टिप्लिकेशनसाठी, गुणाकार भागाकार कॅल्क्युलेशनसाठी. तिथं आम्हाला वेळ लागला, त्याच्यामुळे आपण त्याला मॉडरेट सांगितलं. म्हणजे केमिस्ट्रीची लेवल जी होती ती इझी टू मॉडरेट होती. मुलांना कुठून कुठून प्रश्न आले जरा व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, आता एक प्रश्न आला मुलांना IUPAC नॉमेनक्लेचरवर आधारित. आता आपण 1000 वेळेस ओढून सांगितलं होतं की IUPAC नॉमेनक्लेचर जे असतं त्याच्यावर आधारित प्रश्न येतो. त्याच्यानंतर मुलांना आला होता रेडॉक्स रिएक्शन. आता रेडॉक्स रिएक्शनमध्ये मुलांना यावेळेस त्यांनी फोकस केला स्टॉक नोटेशनवर. स्टॉक नोटेशन जे ऑक्सिडेशन स्टेटला आपण रोमन लेटर्समध्ये लिहितो ना, त्याला आपण स्टॉक नोटेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर मुलांना त्यांनी फोकस केला ऑक्सिडेशन नंबरवर. ऑक्सिडेशन नंबर विचारला गेला होता, काही काहींना K2Cr2O7 आणि KMnO4 या 2 विचारले गेले असं मला मुलं म्हटले. आता मुलांना हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड जे आहे त्याच्यामध्ये आयसोमेरिझम आणि CFT क्रिस्टल फील्ड थेअरी ह्या दोन गोष्टींवर फोकस केला. आणि तिसरी जी गोष्ट होती ते हायब्रिडायझेशन, म्हणजे कुठल्याही कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं हायब्रिडायझेशन विचारलं गेलं होतं. आता मुलांना या सर्व ज्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला सरांनी 1000 वेळेस ओढून सांगितलं होतं तुमच्या MST CET फिक्स क्वेश्चन्समध्ये की हे करून जा. ज्या मुलांनी माझं सर्व सांगितलेलं ऐकलं, ज्या सर्व गोष्टी केल्या, मी सांगतोय त्यांना एवढा सोपा पेपर गेला आहे केमिस्ट्रीचा की केमिस्ट्रीपेक्षा सोपा त्यांना कुठलाच विषय वाटत नाही आताच्या की सिच्युएशनला. विचारल्यानंतर ते मला असं सांगतं. पुढे मुलांनो नेमिंग रिएक्शन. आता 2 नेमिंग रिएक्शन MST CETला या शिफ्टमध्ये विचारली गेली. एक होती मुलांनो विलियमसन सिंथेसिस रिएक्शन, एक होती आपली विलियमसन सिंथेसिस रिएक्शन, आणि दुसरी होती रोझेनबर्ग रिडक्शन रिएक्शन. या 2 रिएक्शन्सवर त्यांनी फोकस केला आहे. ठीक आहे, म्हणजे इथं आपल्याला एक कळायला भेटलं की नेमिंग रिएक्शन्सवर देखील प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. आता ही जी नेमिंग रिएक्शन आहे ती सर आम्ही कुठून अभ्यास करू? काही सुद्धा करू नको, चॅनलवर जा. एक MST CET एक बोर्डासाठी आपण 1 शॉटमध्ये नेमिंग रिएक्शनचं लेक्चर अपलोड केले, ते सर्वांनी व्यवस्थित बघून घ्या. म्हणजे इथं नेमिंग ऑर्गॅनिक रिएक्शनचा आपला जो प्रश्न तुमच्या पुढच्या शिफ्टला जो येणार आहे तो देखील इथं कन्फर्म होणार आहे. पुढे मुलांना सिंपल फॉर्म्युला बेस्ड MCQs आले होते, जास्त काही एवढी कठीणता तरी नव्हती हवी तेवढी, पण फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आले होते. जसे की फॉर्म्युल्याची गोष्ट सांगायला झालं तर एक फॉर्म्युला आला होता डेन्सिटी इज इक्वल टू n/v. ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला सॉलिड स्टेटमध्ये बघायला मिळतो. डेन्सिटी विचारली होती, n माहित होता, माहित होता, माहित होता, v माहित होता, डेन्सिटी फाइंड करायची होती. पुढे मुलांना हे पहा, क्वेश्चन्स ॲज इट इज कॉपी पेस्ट होते फिक्स PYQ सिरीजमधून 70 ते 80%. अजून पण नसणार, बघितली बघून घ्या. त्याच्यानंतर आलं होतं मुलांना ॲनॅमलस बिहेवियर. आता बघा कसं होतं मुलांना, जे आपण हार्डवर्क वगैरे करतो ना मुलांसाठी, त्याचं जे चीज असतं ते तेव्हाच होतं ज्यावेळेस मुलगा सांगतो की सर तुम्ही ते दिलं होतं तिथून प्रश्न आला, सर ते नसतं दिलं तर आमचं काही खरं नव्हतं. तो जेव्हा सांगतो ना त्या तळमळीने, तिथंच सर्व कष्ट, सर्व मेहनत किती पण केलेली असू दे, मनुष्य थकत नसतो. आणि तीच गोष्ट, तेच कर्म आपण करत आहे मुलांना. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲनॅमलस बिहेवियरवर देखील आधारित प्रश्न आला होता. ॲनॅमलस बिहेवियर कुठे बघायला मिळणार सर? सांगणार मी, सर्व गोष्टी तिथं सांगितल्या आहे PYQमध्ये, तिथं बघून घ्यायचं व्यवस्थित. डायगोनल रिलेशनशिप विचारलं गेलं मुलांना, विलियमसन आणि रोझेनबर्ग मी ऑलरेडी सांगितलं. आता बॉइलिंग पॉईंटवर बेस्ड एक प्रश्न विचारला गेला मुलांना. बॉइलिंग पॉईंटचे एक जे रिलेशन असतं ते काय असतं की बॉइलिंग पॉईंट जो असतो तो मॉलिक्युलर मासच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, परंतु तोच इन्व्हर्सली प्रोपोर्शनल देखील असतो ब्रांचिंगच्या. म्हणजे इथं हे जे बॉइलिंग पॉईंटचं रिलेशन होतं
त्याच्यावर बेस्ड आपल्याला प्रश्न बघायला मिळाला का 1000% आपल्याला बघायला मिळाला. नेक्स्ट जो होता तो ग्रिग्नार्ड रिएजंटवर आधारित आपल्याला प्रश्न बघायला मिळाला. मी 1000 वेळेस ओढून सांगायचो मुलांना की ग्रिग्नार्ड रिएजंट करून जा रे. हा जो अल्काइल मॅग्नेशियम हलाईड आहे ना, तो मुलांची त्रास देतो रे फार, व्यवस्थित करू द्या. याची रिएक्शन बघायला मिळाली. ठीक आहे मुलांना, हे जे होते हे सर्व गोष्टी केमिस्ट्रीच्या सांगितल्या. आता ह्या मी तुम्हाला पर्टिक्युलर टॉपिक सांगितले. मुलांनी जेवढे टॉपिक्स मला सांगितले, हे विचारलं गेलं ते पटकन आपण आता प्रिपेअर केलं आणि तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, बाकी सर्व तर तुम्ही तो लेक्चर बघू शकता वन शॉटचं. आणि टेलिग्राममध्ये त्याची PDF आपण अपलोड केली आहे. 5 मॉक टेस्ट देखील तुमच्यासाठी अपलोड केल्या आहेत. नसणार जॉईन झाले तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, पटकन जॉईन व्हायचं. हे झालं सर्व केमिस्ट्रीचं आणि ते 1 ते 16 चॅप्टरची शीट आहे ना, ते बघून घ्या. ठीक आहे, ज्यांची शिफ्ट अजून 50 न झाली. मुलांना बायोलॉजीचा पेपर एकदम इझी होता मुलांना. जवळपास आहे ना 100 पैकी म्हणजे मुलं म्हटले की सर 90 ते 88 प्रश्न आहे ना एकदम इझिली सॉल्व्ह झाले, परंतु ते शेवटचे जे प्रश्न होते ना 8-10 त्यांनी थोडा टाईम कन्झ्युम केला. पण बायोलॉजी इझी होता सर. पुस्तकातले सर्व प्रश्न आले. आता कुठले टॉपिक्स विचारले गेले होते, महत्त्वाचा फोकस कशावर होता, ओरिजिन आणि इव्होल्युशन ऑफ लाईफवर जरा जास्तच फोकस होता त्याचा. जेनेटिक्स आणि इंजिनिअरिंग आणि जिनोमिक्स या गोष्टीवर देखील त्याचा फोकस होता. ह्युमन रिप्रोडक्शनवर देखील आधारभूत अनेक प्रश्न विचारले गेले होते. जीन्स आणि त्यांचा नेचर या 4 पॉईंट्सवर मुलांना बायोलॉजीचा जो पेपर होता तो एकदम जास्त डीपमध्ये आला होता. तुम्ही हे 4 पॉईंट्स तरी मिस करून जाऊ नका. मी आता येणाऱ्या काळामध्ये अनेक आपण रिसर्च केली, अनेक मागच्या प्रिव्हियस ट्रेंडचा ॲनालिसिस केलं आणि असा निष्कर्ष काढला की बायोलॉजी असू दे, फिजिक्स असू दे, यांच्यामध्ये देखील ट्रेंड हा फिक्स असतो. तो ट्रेंड जर का तुम्हाला हवा असणार, ती जर का गोष्टीची तुम्ही मागणी केली की सर आम्हाला त्याच्यासाठी फिक्स क्वेश्चन्स सिरीज द्या, मी तुम्हाला सांगतोय जर का मला इथं 150+ लाईक दिसले आणि मला मोर दॅन 50 कमेंट्स दिसल्या की सर आमच्यासाठी MST CET फिक्स क्वेश्चन फिजिक्ससाठी पण द्या आणि बायोसाठी पण द्या, मी 100% त्याच क्षणाला सांगतोय व्हिडिओ लगेच करणार. जसं केमिस्ट्रीचं केलं, सरांनी शब्द दिला तर संपला. केमिस्ट्रीचा व्हिडिओ केला त्याच क्षणाला केला. ठीक आहे, एवढं कर्म करा तुम्ही, फक्त कार्य करायला मी सक्षम आहे. नेक्स्ट, आता हे तुम्हालाच कळालं की बायोलॉजी जो होता तो जवळपास इझी लेवलचं सांगू शकतो तुम्ही. फिजिक्स जो होता ना मुलांना, तो थोडासा मॉडरेट लेवलचा आला होता, थोडा मॉडरेट. कारण की फिजिक्समध्ये अनेक वेळेस फॉर्म्युलेज आठवत नाही मुलांना, कॅल्क्युलेशन करण्यासाठी प्रॉब्लेम होतो. मग थोडासा फिजिक्सचा म्हणजे एवढं पण नाही सांगता येणार आपल्याला फार जास्त आठ होता, पण मॉडरेट सांगू शकतो आपण. ते काय अभ्यास केलेल्या व्यक्तीला सर्व गोष्टी सोप्या असतात. आता कुठले टॉपिक्सवर फोकस त्याने केला होता ते समजून घ्यायचे. मुलांना त्यांनी कॅपॅसिटरवर फोकस केला होता. कॅपॅसिटरवर बेस्ड एक प्रश्न बघायला मिळाला. त्याच्यानंतर रोटेशनल डायनॅमिक्स नावाची जी गोष्ट आहे तिथं देखील अनेक फोकस करण्यात आला. तिथं देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारण्यात आले. त्याच्यानंतर मुलांना टॉलरन्स जो आहे त्याच्यावर आधारभूत देखील अनेक गोष्टी विचारल्या गेल्या होत्या. रेजिस्टर्सवर प्रश्न विचारला गेला होता. आणि नेक्स्ट त्यांनी मला काय सांगितलं की सर महत्त्वाचे जे टॉपिक्स होते ना त्यांच्यापैकी मी तुम्हाला काही टॉपिक सांगतो, त्यांच्यावर देखील मुलांना सांगा तुम्ही की ते देखील प्रश्न आले होते. ठीक आहे, मग त्यांना विचारलं मी कुठले टॉपिक्स होते. मग ते म्हटले की ग्रॅव्हिटेशन मुलांना करायलाच लावा सर, त्याच्यावर फार जास्त क्वेश्चन्स येत आहे. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक सांगितलं त्यांनी मला, मोशन इन अ स्ट्रेट लाईन, ते पण करायला लावा सर, तिथून पण जास्त प्रश्न येतात. तिसरा टॉपिक सांगितला त्यांनी ऑक्सिलेशन्स आणि त्याच्यानंतर सांगितलं थर्मोडायनॅमिक्स. सर ते म्हटले मी पण त्यांना सांगितलं की थर्मोकेमिस्ट्रीमध्ये पण आणि फिजिक्समध्ये पण, त्याच्यामुळे दोन्हीसाठी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तो टॉपिक करणं तर आवश्यक आहे. मग त्यांनी सांगितलं सर तुम्ही बरोबर सांगत होते, थर्मोडायनॅमिक्सवर इतके सोपे प्रश्न आले होते, आम्ही नुसतं केमिस्ट्रीचं करून गेलो होतो, आमच्याकडून फिजिक्सचे देखील प्रश्न सॉल्व्ह झाले, असं मुलं म्हटले. ठीक आहे ना. आता लक्ष द्या, मी काय सांगतो समजून घ्या जरा व्यवस्थित. हे सर्व मुलांना मी तुम्हाला काय काय सांगितलं जरा समजून घ्या. आजच्या शिफ्टचं मी तुम्हाला काय सांगितलं मुलांना, सर्व ॲनालिसिस वगैरे सांगितलं. आता बघ, लक्ष दे जरा व्यवस्थित. आता या सर्व गोष्टींचं मी उत्तर देतो तुला. तुम्हाला सर्वांना काय कळालं, इम्पॉर्टंट टॉपिक कळाले. आता पुढच्या शिफ्टला काय करून द्यायचं आहे मुलांना. जे PCMचे विद्यार्थी बघत असणार त्यांनी असं समजायचं नाही की PCBचं PCMमध्ये येणार. अरे फिजिक्स केमिस्ट्री तर कॉमन आहे ना, तिथले प्रश्न तर येणार ना. त्याच्यामुळं हे सर्वांसाठी युजफुल आहे. ठीक आहे, पेपरचा रिव्ह्यू वगैरे सांगितला. जवळपास इझी टू मॉडरेट लेवलचा पेपर होता, जास्त काही कठीण नव्हता. पुढे सब्जेक्ट वाईज मी तुम्हाला ॲनालिसिस सांगितलं की कुठल्या सब्जेक्टमध्ये कुठल्या टॉपिकमधून जास्तीत जास्त प्रश्न आले. हार्डनेस लेवल सांगितली, कठीणता जास्त काही कठीण नव्हता. अभ्यास केला असणार तर सोपाच असणार. ठीक आहे ना, जास्त काही कठीण नव्हतं, पण ज्याने अभ्यास नाही केला त्याला कठीण थोडासा वाटण्याची संभावना आहे. मी एवढंच सांगणार आहे मुलांना, तुमच्या सरांनी ना केमिस्ट्रीसाठी फार जास्त म्हणजे
फार मोठ्या प्रमाणामध्ये कंटेंट तुम्हाला दिला आहे. तुमच्याकडे अजून पण वेळ आहे मुलांनो. MST CET केमिस्ट्रीमध्ये जे दिले ते प्रश्न झाले मुलांनो, दुसरं तिसरं काही सुद्धा नाही आलं. मी एवढंच सांगणार आहे, ज्यांनी अजून पण क्रॅश कोर्सने बघितला आहे त्यांनी क्रॅश कोर्स एकदम व्यवस्थित बघून घ्या. ज्यांनी अजून पण PYQची सिरीजने बघितले त्यांनी ती पण बघून घ्या. ज्यांनी अजून पण तो वन शॉट ऑल क्वेश्चन्स MST CETचा तो व्हिडिओने बघितला तो बघून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांनो काय करा की टेलिग्राममध्ये जा, तिथं 5 मॉक टेस्ट दिले आपण, त्या 5 मॉक टेस्ट डाउनलोड करून घ्या आणि प्रिंट काढा आणि त्या 5 मॉक टेस्ट तरी कमीत कमी तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला टेलिग्रामवर इम्पॉर्टंट नोटची शीट देखील मिळेल, ती शीटची देखील प्रिंट काढून घ्या आणि ते बघा, मग त्यानुसार तुम्हाला तुमचे टॉपिक करायचे. मुलांना मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे, व्यवस्थित अभ्यास करा. सर्व काही होऊ शकतं, अजून पण वेळ आहे. व्यवस्थित अभ्यास करा. मी तुम्हाला प्रत्येक दिवसाच्या, आता आज 2 ट्रेंड झाल्या ना, आता आपण लगेच संध्याकाळच्या ट्रेंडचा पण आता ॲनालिसिस करणार, ठीक आहे. मग मी तुम्हाला रोज दिवसाला असे अनेक, आता बघा ना तुमची 25ला एक्झाम आहे, 27ला एक्झाम आहे, असं इमॅजिन करा. म्हणजे तुम्हाला काय होणार आहे की तुम्हाला ट्रेंड कळणार आहे मुलांना MST CETचा कसं आहे. या 4 ते 5 दिवसांमध्ये जर का तुम्हाला ट्रेंड कळाला तर तुमची 5व्या दिवशी परीक्षा आहे, तर तुम्हाला त्या जास्तीत जास्त मोस्ट प्रोबॅबल येणारे प्रश्न कळणार आहे मुलांनो. मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना, करून टाका मुलांनो. का तर तुमच्यासोबत सर फक्त MST CETसाठी जोडले गेले नाही, आपलं नातं हे आयुष्यभराचं असणार आहे. का कसं सर, मी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला करिअर गायडन्स म्हणा, त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे टॉपमोस्ट कॉलेजेस म्हणा, कॉलेजेसचे राऊंड म्हणा, कॅप राऊंड म्हणा, प्लेसमेंट म्हणा, या अनेक गोष्टींसाठी गायडन्स तर प्रोव्हाइड फ्री ऑफ कॉस्ट करणारच आहे मुलांनो. परंतु जे आपलं नातं आहे ते मर्यादित न ठेवता आपण त्याला अमर्यादित ठेवू, न संपणार नातं असं ठेवूया. मी एवढंच सांगणार आहे मुलांनो. एक विद्यार्थी असा आहे की तो इमॅजिन कर त्याच्यापर्यंत आपला जो संदेश आहे तो पोचला नाही आहे, त्याच्यापर्यंत त्याला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स माहीत नाही, त्याला फार टेन्शन आलं आहे. मग मुलांनो त्याच्यापर्यंत ही गोष्ट तेव्हाच पोचणार ज्यावेळेस तुम्ही 1 लाईक, 1 शेअर, 1 कमेंट आणि 1 सबस्क्राईब करणार आहे. हे तुम्ही माझ्यासाठी नाही केलं, मला काही अडचण नाही, फक्त त्या मुलापर्यंत व्हिडिओ पोचवण्यासाठी एवढं करा. कारण की ज्यावेळेस आपण हे करतो तेव्हा यूट्यूबला असं वाटतं की हा व्हिडिओ अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोचवला गेला पाहिजे आणि त्याच्यामुळे यूट्यूब देखील प्रयत्न करतं. त्याच्यासाठी तुम्ही हे कर्तव्य माझं थोडंसं करू शकता. माझं कर्तव्य जे आहे अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोचवण्याचं, ते तुम्ही पूर्ण करणार अशी मला अपेक्षा नाही, खात्री पण आहे, आत्मविश्वास पण आहे. सर्व गोष्टी मुलांनो, अभ्यास करा व्यवस्थित, आईवडिलांची काळजी घ्या. सर सदैव तुमच्यासोबत आहे आणि आयुष्यभर राहणार. सर तुम्हा सर्वांना माझ्या हृदयाच्या कानाकोपऱ्याच्या प्रत्येक पार्टपासून तुम्हाला खूप 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 शुभेच्छा मुलांनो. असाच अभ्यास करत राहा आणि MST CETमध्ये फोडत राहा. बेस्ट ऑफ लक.